नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कशा पद्धतीने तुमची सीईटीची परीक्षा कम्प्युटरवरती कंडक्ट होणार आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पहिली परीक्षा असेल ऑनलाईन जी कम्प्युटरवरती कंडक्ट होणार असेल. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी पहिले ऑलरेडी जेई वगैरेची एक्झाम झाली असेल. ठीक आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही ही एक्झाम पूर्ण तुमची कंडक्ट होणार आहे बाळांनो, कुठं नेक्स्टचं बटन असतं, कुठं पासवर्ड टाकायचा आहे, कशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पहिले माहिती राहिल्या तर तुम्हाला एक्झाम मध्ये कन्फ्युजन नाही होणार आणि एक्झाम मध्ये काही तुमच्याकडून काही चुका नाही होणार बाळांनो. ठीक आहे, सुरू करूया आपण. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी अशाच पद्धतीने तुम्हाला गाईड करत राहील. पूर्ण काउन्सिलिंग मी तुमची करून देईल. फक्त तुम्हाला चॅनलवरती सबस्क्राईब करायचंय बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, जेणेकरून सीईटी सेल कडून काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आली ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिली गोष्ट बाळांनो, अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड होईल. ठीक आहे, आता या प्लॅटफॉर्म मध्ये कुठं काय करायचंय सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करतोय बाळांनो. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, इथं राईट साईडला तुम्हाला जस्ट अ सेकंड, इथं तुम्हाला सिस्टमचा नंबर असेल. तुम्ही ज्या सिस्टम वरती बसणार असाल कम्प्युटरचं, तिथं काही नंबर असेल 43 44 अशा पद्धतीने. ठीक आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, ते तुमच्या कामासाठी नाहीये. ठीक आहे, इथं तुमचं नाव दिसेल बाळांनो आणि इथं तुम्हाला सब्जेक्ट दिसेल की पीसीएम आहे का पीसीबी आहे. ठीक आहे, या गोष्टीला थोडासा या गोष्टीचा तपशील घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्ही पीसीएम ची एक्झाम देताय जर इथं पीसीबी मेन्शन आहे, ठीक आहे, लगेच तुम्हाला सुपरवायझरला सांगायचंय की इथं काही ना काही ग्लिच येतोय माझ्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं मेन्शन असेल सब्जेक्ट्स. इथं तुम्हाला तुमचा फोटो असेल जो तुम्ही बायोमेट्रिक करून जसा पद्धतीने तुम्ही बायोमेट्रिक केला असेल ना, तोच फोटो तुमचा इथं दिसेल. ठीक आहे, त्यानंतर इथं हे मेन पेज, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता हे फोटो वगैरे नाव वगैरे व्यवस्थित चेक करा तुमचंच आहे की नाही, है ना. अदरवाईज तुम्ही त्या सिस्टम वरून उठून जा, इन्व्हिजिलेटरला सांगा, है ना. इथं तुम्हाला लॉग इन पेज दिसेल बाळांनो. लॉग इन पेज वरती इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. काय टाकायचा आहे? ऍप्लिकेशन आयडी किंवा ऍप्लिकेशन नंबर, है ना, एकच गोष्ट असते. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड काय टाकणार? तुमचा डेट ऑफ बर्थ, है ना. फॉर एक्झाम्पल तुमचा पासवर्ड आहे 23/10/2003, है ना. अशा पद्धतीचा तुमचा पासवर्ड आहे, है ना. तर या पासवर्डला अशाच DDMMYYYY अशाच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, तर ही बेसिक गोष्टी असतात, पण तरी मी तुम्हाला सांगून देतो बाळांनो. ठीक आहे, तर ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर जसं तुम्ही लॉग इन करणार लगेच तुमच्या समोर जसा तुमचा टायमिंग होईल एक्झामचा, ठीक आहे, अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ठीक आहे, अशा 4 बटन मध्ये पहिलं बटन बघा बाळांनो, व्हाईट बटन, म्हणजे त्या क्वेश्चन पर्यंत तुम्ही आतापर्यंत पोहोचलेच नाही. 1 2 3 4, है ना, अशा पद्धतीने चार क्वेश्चन आहेत. फॉर एक्झाम्पल पहिला सॉल्व्ह केला, दुसरा सॉल्व्ह केला, तिसरा, चौथ्या वरती तुम्ही गेलेच नाही तर तो असा व्हाईट मध्ये दिसेल तो क्वेश्चन नंबर. ठीक आहे, त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या प्रश्नावरती गेले, दुसरा प्रश्न तुम्ही गेले वाचला, तुम्हाला आला नाही, तुम्ही तिसऱ्यावरती गेले, तो तुम्हाला रेड मध्ये दिसेल बाळांनो. तिसरा प्रश्न तुम्ही त्याला मार्क केलेला आहे फॉर एक्झाम्पल, है ना, तर तुम्हाला तो ग्रीन मध्ये दिसेल. आणि चौथा म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला वाचलं, तुम्हाला वाटतंय की नंतर येऊन मी सोडवेल, तर तुम्ही मार्क ॲज रीड करून देतात त्याला, तो तुम्हाला पर्पल मध्ये दिसेल. ठीक आहे, आता पुढे समजेल गोष्टी तुम्हाला, पण एवढ्या गोष्टी समजल्या, है ना. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर बाळांनो तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय, है ना. जसं तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक करणार तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. तिथं तुम्हाला इथे एक टिक मार्क मारायची असेल, है ना. ही टिक मारायची आणि तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय बाळांनो. जोपर्यंत तुम्ही आय एम रेडी वरती क्लिक करत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा सुरू होणार नाही, आणि जोपर्यंत तुमचं या टिक मारत नाही तोपर्यंत आय एम रेडीचं ऑप्शन तुम्हाला येत नाही, है ना. तर या मार्कला तुम्हाला टिक मारायचंय. आय एम रेडी टू बिगिन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा पेपर इथं ओपन होऊन जाईल बाळांनो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं पहिले सेक्शन ए असतो बाळांनो, सेक्शन बी असतो. सेक्शन ए मध्ये फिजिक्स केमिस्ट्री असतो, सेक्शन बी मध्ये मॅथ्स असतो बाळांनो. फिजिक्स केमिस्ट्री वरून मॅथ्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, है ना. बऱ्याच आता 2000 मागच्या वर्षामध्ये काय झालं होतं, मॅथ्स मध्ये विद्यार्थी घुसून गेले होते, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये येत नव्हतं त्यांना. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जंबल करत राहा, पण फिजिक्स केमिस्ट्री टू मॅथ्स मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही की चला माझे इथले 2 प्रश्न सोडवले आणि मला आता मॅथ्स मधला 1 प्रश्न सोडवायचा आहे, मग इथे निघून जातो मी, परत मी इकडे येऊन लागेल, इकडचे प्रश्न सोडवेल, असं करू शकत नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा सेक्शन संपवावा लागेल जो तुमचा 90 मिनिटाचा असेल, आणि त्यानंतर तुम्हाला मॅथ्स सेक्शन मध्ये जाता येईल जो तुमचा 90 मिनिटाचा असेल. समजल्या गोष्टी? सोपं आहे, है ना. आता बघूया, आता काय म्हणणं इथं अजून पुढे कोणत्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहेत मी तुम्हाला सांगतो इथं, है ना. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, सेक्शनचा डाऊट क्लिअर झाला. आता बघा फिजिक्स आणि केमिस्ट्री, इथं जंबल करत राहा तुम्ही. केमिस्ट्रीचा 1 सोडवा, त्यानंतर फिजिक्सचा सोडवा,
ते तुम्ही करत राहू शकतात, पण फिजिक्स केमिस्ट्रीमधून मॅथ्समध्ये नाही जायचं है ना. आता बघा इथं क्वेश्चन नंबर वाचला, तुम्हाला वाटलं की याचं उत्तर ए टिक मारायचं इथं, म्हणजे इथं टिक करायचं याला. त्यानंतर 2 ऑप्शन येतात तुम्हाला, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट किंवा क्लिअर रिस्पॉन्स. ठीक आहे, आता तुम्हाला जर वाटतं की हे उत्तर मी मार्क केलं हे बरोबर नाही तर क्लिअर रिस्पॉन्सवरती क्लिक करा, ते तुमचं इरेज होऊन जाईल. ठीक आहे, इरेज झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा प्रश्न मला येतोय पण मला नंतर सोडवायचा आहे, त्याला मार्क ॲज रिव्ह्यू करून द्या, जेणेकरून तो पर्पल कलरमध्ये होऊन जाईल, ते तुम्ही नंतर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. आणि जर तुम्हाला वाटतं हे उत्तर बरोबर आहे, डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता सेव्ह अँड नेक्स्ट आणि सबमिटमध्ये फक्त थोडासा 1 इंचाचा अंतर आहे, चुकून सबमिटवरती नका बटन दाबत बसू बाळांनो, सेव्ह अँड नेक्स्ट वरतीच बटन दाबायचंय. आता या सेक्शनमध्ये तुम्हाला 15व्या नंबरवरती जायचंय, डायरेक्ट तुम्ही जाऊ शकतात 1 ते 15व्या नंबरवरती डायरेक्ट, मधले सगळेच क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकतात है ना. तुमच्या मर्जीने तुम्हाला जो प्रश्न नंबर वाटला त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता, तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे. त्यानंतर बाळांनो जस्ट अ सेकंड, त्यानंतर बघा आता अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला दिसेल है ना. फॉर एक्झाम्पल आता दुसरा तुम्हाला पर्पलमध्ये दिसतोय. का पर्पलमध्ये दिसतोय माहितीये, कारण हा काय मार्क ॲज रीड केलेला आहे आपण, काय केलेलं आहे मार्क ॲज रिव्ह्यू किंवा मार्क ॲज नेक्स्ट है ना, म्हणजे नंतर येऊन आम्ही बघणार आहेत या प्रश्नाला, तर तो पर्पलमध्ये दिसेल. तिसरा तुम्ही स्किप केला, तुम्हाला येतच नाहीये, तर तुम्ही त्याला रेडमध्ये दिसेल तुम्हाला. 4थ्यावरती तुम्ही पोहोचलेच नाही, तो व्हाईटमध्ये. 5व्यावरती पोहोचलेच नाही, तो व्हाईटमध्ये. पहिल्या नंबरला तुम्ही मार्क केलेलं आहे काही ना काही, तो ग्रीनमध्ये आहे. कलर कोडिंग झालं, कन्फ्युजन क्लिअर है ना. त्यानंतर जेव्हा तुम्ही समजा तुमचा पेपर झाला, तुम्हाला इथं काय ऑप्शन येईल बाळांनो, सबमिटचा ऑप्शन येईल. तुम्हाला वाटलं की मला आता सबमिट करायचंय, तर हे तुम्हाला काय ऑप्शन येईल, सबमिटचा ऑप्शन येईल. सबमिटचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला परत एक तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल, त्याच्यात तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याशिवाय सबमिट होणार नाही. गोष्ट समजते. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पासवर्ड टाकणार, सबमिटवरती क्लिक करणार, तुमचा पेपर सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुमची पूर्ण कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे बाळांनो सीईटीची. मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी गरजेचा आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन तिथं नको व्हायला. मी प्रत्येक गोष्टीचा तुमचा विचार करतो बाळांनो. ठीक आहे, फक्त तुम्हाला मला सपोर्ट करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे बाळांनो. अटेम्प्ट 2 साठी पण तुम्हाला सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट कामात येईल. लगेच एनरोल करा, सेम टू सेम प्रश्न तुम्हाला सीईटी मध्ये इथून दिसतील. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओपीजीटी वाचक पीएचडी व्हीआयटी सोमाटी संगीत आडोमल एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग अँड फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त चॅनल क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो. चला भेटूया आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ओके, बाय.